तुळजाने दिलं शत्रू आणि डॅडींना सडेतोड उत्तर, दोघांना दाखवली त्यांची खरी जागा. लाखात एक आमचा दादा मालिकेची कहाणी इंटरेस्टिंग वळणावर येऊन उभी आहे. मालिकेत मोठा ट्विस्ट बघायला मिळाला. शत्रू आणि डॅडी यशस्वी झाले आणि तेजू लग्न करून त्यांच्या घरी आली. पण आता खरा ड्रामा सुरू झालाय. येणाऱ्या एपिसोडचा नवीन धमाकेदार प्रोमो समोर आलेला आहे, ज्यामध्ये आपण बघू शकतो की तुळजा, सूर्या आणि त्याच्या घरचे येतात शत्रू आणि तेजूला भेटण्यासाठी. तेव्हा सूर्या शत्रूसाठी पोशाख म्हणून आहेर घेऊन येतो आणि दुसरीकडे तेजूसाठी तो सोनं आणतो. आणि हे बघून छत्री मात्र स्वतःला थांबवू शकत नाही. छत्री सगळ्यांसमोर म्हणतो की अरे हे भारी आहे. शत्रूला म्हणजे फक्त पोशाख दिलाय आणि स्वतःच्या बहिणीला सोनं. लोक जावयाला आधी मान देतात आणि लेकीला मागं ठेवतात. हे ऐकल्यावर तुळजा मात्र भडकते, पण तितक्या शांत प्रकारे ती त्याला सडेतोड उत्तर देते आणि छत्रीला म्हणते की तुम्ही हे तरी आम्हाला खूप छान समजावून सांगितलं की जावयाला आधी मान देतात आणि लेकीला नंतर, पण हीच गोष्ट तुम्ही डॅडींच्या कानावर ठेवली आहे का? त्यानंतर शत्रू मध्ये येतो आणि तुळजाला म्हणतो की तू काय बोलतेस, तुला कळतंय का? तुझ्या नंदेच्या मोडलेल्या लग्नानंतर डॅडींनीच मला तिच्याशी लग्न करण्यासाठी उभं केलं होतं. हे ऐकून तुळजा मात्र शांत राहत नाही. तुळजा ही त्याला सडेतोड उत्तर देते आणि त्याला म्हणते की तुला कसं आहे ना सांगू, आजकाल ना मुलांना मुली भेटत नाही आहेत आणि त्यानंतर तर अशा बेरोजगार मुलाला तर दारावर सुद्धा उभं करत नाहीत. त्यामुळे या लग्नामध्ये तुझा आणि डॅडींचा जास्त फायदा झालाय, कारण डॅडी कधीही तोट्याची डील करत नाहीत. आमच्या तेजूने तुझ्याशी लग्न केलं हे तू भारी समज, कारण यात तुझाच जास्त फायदा झालाय. नाहीतर तेजूसारखी मुलगी तुला मिळणं शक्य नाही. तर सध्या तरी तुळजा मात्र डॅडी आणि शत्रूचा डाव ओळखून आहे आणि ती सूर्या आणि त्याच्या परिवाराला कधीच खाली झुकावं लागेल असं काही करू देत नाही कोणाला. तर सध्या तरी तुळजा सूर्याची ढाल बनून उभी आहे. तर तुम्ही किती एक्सायटेड आहात येणाऱ्या एपिसोडसाठी आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा आणि अशाच टेलिव्हिजन अपडेटसाठी टेलिगप्पाला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. नमस्कार.